4-5 दिवसापासून बाप्पा सगळ्यांच्या घरी आलेले आहे। मग काय गोड गोड प्रसाद सगळ्यांच्या घरी तयार होतोय। मीही केला गुलाबजामचा प्रसाद। नमस्कार, मी आहे रोहिणी, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मोठ्यांना नमस्कार, छोट्यांना खूप सारा आशीर्वाद। सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये मोठी वाटी भरून मी साखर घेतली। साखर बुडेपर्यंत पाणी टाकायचं आहे। पाक तर आता काय प्रत्येकाला करता येतो, त्यात नवीन काही नाही। आता पाक होईपर्यंत चांगला एकदा ढवळून देऊया, हलवून देऊया, म्हणजे साखर खाली लागणार नाही। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आणि माझ्या आईपासून तर माझ्यापर्यंत वापरत आलो आहे आम्ही गिठचं गुलाबजाम पाकिट। आता हे घेतलेलं आहे एका ताटामध्ये। यामध्ये असलेली गुलाबजामची जी पावडर आहे ना लपलेली, ती काढून घेणार। आता याला ज्या गाठी आलेल्या आहे त्या आपण फोडू शकतो। आपल्या हाताला तेवढी आपण मेहनत देऊ शकतो। छानपैकी पीठ मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मिक्स करून घेऊया किंवा पीठ मळून घेऊया। आता दूध असेल तर दुधाचा वापर पण तुम्ही करू शकता। असं काही नाही का फक्त दुधाचाच वापर करायचा। थोडंसं तूप लावून पीठ छान मळून झालं की याचे छोटे छोटे बॉल करायचे आहे। आता ही जी कृती आहे मी थोडी तुम्हाला जोरात दाखवते, कारण पीठ मळणं आणि त्याचे बॉल करणं हे आपण शाळेपासून शिकत आलेलो आहे। आठवतं ना, शाळेमध्ये मातीच्या मण्यांची माळ आपण करायचो, त्याच पद्धतीने छोटे छोटे बॉल आपण करून घ्यायचे आहेत। आता सगळे बॉल तयार झाले आणि दुसरीकडे आपला पाक पण तयार झालेला आहे। यामध्ये मी टाकली थोडीशी वेलची, तिचे साल पण टाकले। जसे चहामध्ये टाकतो ना तसेच वापरायचं आहे, कशाचंच नुकसान करायचं नाही। त्यानंतर तूप गरम करून यामध्ये आपले बॉल छानपैकी लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहे। आता तुपाच्या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापर करू शकता, नाहीतर तुम्हाला गुलाबजाम करायला लावले आणि तुम्ही म्हणाल तूप नाही घरात कसे करू, तेलामध्ये पण छान लागतात। आता या पद्धतीने मी छानपैकी गुलाबजामचे बॉल तळून घेतलेले आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्यानंतर बोलता बोलता दम लागतो ना, त्यानंतर आपला पाक तयार झालेला आहे। एक एक खेळत बसण्यापेक्षा सर्व प्लेट यामध्ये काणी करून द्या, म्हणजे आपले सगळे बॉल यामध्ये टाकले की गुलाबजाम पाकामध्ये छानपैकी 10-15 मिनटं काय चांगले 2 तास मुरू द्या। घाई करायची नाही, मनावर ताबा ठेवायचा। चांगले मुरले म्हणजे चांगले लागतात। आता एका मोठ्या वाटीमध्ये मस्तपैकी 6-7 गुलाबजाम काढून घ्या। त्यावरती मस्तपैकी पाकाची धार सोडा। गुलाबजामबरोबर पाक तर हा पाहिजेलच। थांबा, घाई करायची नाही। आपल्या घरी पण बाप्पा आलेले आहे, अगोदर बाप्पासाठी खास, त्यानंतर आपण घेणार। कसं आहे, बाप्पासाठी करायचं तर मग मनापासून आणि छान पद्धतीने। आमचा बाप्पा आणि गुलाबजाम कसे वाटले